ऐकित राहा इंद्रा, सणासुदीचा दिवस आहे, वाद नकोत. आत्ताची वेळ आपली नाही, म्हणून शांत राहायचं, संयमानं वागायचं. आपण सगळं नीट करू, पण आता इथे थांबायला नको. निघूया, चला. थांबा. दादा, मला ना या सगळ्यांची खूप दया येते. कसं आहे, सगळे महाडिक एकत्र जमलेत, इतक्या वर्षानंतर हे छान रियुनियन झालंय. जाता जाता शेवटचा सण एकत्र सेलिब्रेट करूया. जाता जाता यांच्यावर जरा उपकार करूया. काय म्हणता? असं म्हणतोयस? बर, तस. अरे बाबा, कसाही असलास तरी तू माझा भाऊ आहेस, माझ्या पाठीवर पाय देऊन आलायस, तेव्हा थांब, ही होळी साजरी करूनच जा. आबा, एक दिवस तुम्हाला ह्या घरात राहायला दिलं म्हणजे स्वतःला मालक समजू नका. तुम्ही गुलाम आहात आमचे. आणि त्याचप्रमाणे राहा. उर्मिला ताई, हे बघा, वाटेल ते बोलू नका. आबासाहेब आणि मालती मॅडमचा अपमान केलेला, त्यांना वाटेल ते बोललेलं मी सहन करून घेणार नाही. मी सांगून ठेवते हा तुम्हाला. ए, माझ्यावर आवाज चढवून बोलायचं नाही सा. आणि काय ग, तुला ह्यांच्या गुड बुक्स मध्ये जायचंय? ह्यांच्या कधीच सक्सेस होणार नाहीस तू. ज्या दिवसापासून तू या घरात आली आहेस ना, त्या दिवसापासून हिनं तुला बाहेर काढण्याचा प्रयत्न केलाय. आणि आता तर काय झालंय, तुमच्या दोघींना सुद्धा ह्या घरातून बाहेर जायची वेळ आली. काय ना बहिणी, वेळ बदलायला वेळ लागत नाही. राणीकडून तुम्ही हे शिकायला पाहिजे की आज वाईट परिस्थितीत ती तिच्या सासू सासऱ्यांसोबत माझ्यासोबत उभी आहे. दादा, त्या तुझ्यासोबत कधीच नव्हत्या. त्या फक्त सोबत असण्याचं नाटक करत होत्या, आणि आताही तेच करताय. हो का? हे तू बोलतोयस? अरे, तू तुझे एक्सपेरिमेंट्स करत बसायचास ना घरी. सगळे वाईट बोलायचं तुझ्याबद्दल, कोणी कोणी विश्वास ठेवला नव्हता तुझ्या. तेव्हा फक्त एकटी राणी होती जी तुझ्या सोबत उभी असायची. आणि आज हे सुचतंय तुला तिच्याबद्दल? करेक्ट बोलतोय तो. आजपर्यंत या राणीने नाटकच केली. ही चाळीतली पोर आहे ना, या घरात आल्यापासून घरातल्या सगळ्या गोष्टी स्वतःच्या बाजूने वळवण्यासाठी खूप नाटकं केली. आपल्यामध्ये भांडणं लावली तिने, आणि या सगळ्या गोष्टीला ना ही जबाबदारी आता. विक्रांत बास, आम्ही बोललो, विषय संपला. चला, होळी पेटवा. निरा, आपण ते होळी साजरी करायला थांबलो तर फक्त वादच होणार. आता इथे थांबण्यात काही अर्थ नाही. चला निघूया आपण. नाही आबा, मी कुठेही जाणार नाही. हे सगळं तुम्ही तुमच्या मेहनतीने, घाम गाळून, कष्टाने उभं केलंय. हे सगळं असंच नाही देऊन टाकणार मी यांना. अरे, सगळं त्यांच्या हातात गेलंय तर भांडून काही उपयोग नाही. तू चल इथून. आणि तू तरी समजव ना याला. सर, जे आपले ते येईल आपल्याकडे, आपण मिळवू ते परत. पण आपण जर इथे राहिलो ना, तर ही लोक सतत मालती मॅडम आणि आबासाहेबांचा अपमान करत राहतील, आणि ते आपल्याला नाही आवडणार.
तुम्ही ऐका माझं, चला बरं इकडून. नाही जायचं आपण इथून. आपण जर आता इथून निघून गेलो तर आपल्या हाती काहीच शिल्लक राहणार नाही. अरे इंद्रा, माझ्याकरता तू, राणी, मालती हे महत्वाचे आहेत रे. माझ्या चिकूला तर गमावला, मला तर तुम्ही माझी खरी संपत्ती आहात. नको असा हट्ट करू. अरे नको मनस्ताप करून घेऊस. मी तुला हात जोडतो, तुझ्या पाय पडतो, एक बापच आई करे, चल इथून. ए जया, अरे तुमची रडरड संपली असेल ते पेटवायची का उळी बाबा? चल पेटव. अरे भावासोबत या घरातली तुझी शेवटची ओळी पेटव. चल चल चला 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 या. अहो, विचार कसला करताय? आपण तिथे जाणार नाही होत. ते फक्त आपला अपमान करायला तिकडे आपल्याला बोलवतायत. आपण निघूयात. त्यांना जे करायचे ते करू दे. मी मला जे करायचे ते करणार. सणाचा मान ठेवूया. अशा करता चला. दरवर्षी आबासाहेब आणि मालती यांच्या हस्तेच होळीची पूजा होते ना, पण आता ह्या वर्षी कोणाच्या हस्ते पूजा होणार? इंद्रा आणि राणीचं नुकतंच लग्न झालंय. हा मान खरं तर त्यांनाच मिळाला हवा, पण मला त्यांना नाही द्यायचंय. मी तर म्हणतो हा मान आपल्या आई आणि बाबांना मिळाला पाहिजे. त्या पापी माणसांना ना होळीच्या आजूबाजूला पण फिरकून देऊ नका. करेक्ट भाऊजी, पहिल्यांदा तुम्ही बरोबर बोललात. दादासाहेब, रत्नाई, या दोघं जण होळीची पूजा करून घ्या. या. माझ्या घरावरचं, माझ्या माणसांवरचं दुःख, संकट, त्यांच्या मनातले हेवे दावे, किंतु परंतु, वाईट साईड भावना जळून जाऊ देत. माझं हे घर आनंदानं, आपल्या माणसांच्या प्रेमानं उजळून जाऊ दे, अशी प्रार्थना मी दरवर्षी होळीला करायचो. आता सगळं संपत गेलंय. आमच्याच माणसांनी आम्हाला परक केलंय. आमचीच माणसं आमच्या वाकड्यात घुसली.
आमच्या वाटेत वाकड्या येणाऱ्या प्रत्येकाची वाट वाकडी होऊ दे. सुखासाठी त्यांना सतत तडफडू दे. आम्हाला उपऱ्यावर ठेवणाऱ्यांना भीक मागायला लागून दे. ज्यांनी आमच्यावर माच केला त्यांचा संसार रस्त्यावर येऊ दे. ज्या माणसांनी माझ्या भावावर आरोप केले ते देशोधडीला लागतील. ज्यांनी मला माझ्या कुटुंबापासून लांब केलं त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त होऊ देत. माझ्या एका चुकीमुळे आज आबांना हे सगळं ऐकून घ्यावं लागतंय. त्यांच्या हातून होळीची पूजा करण्याचा मान हिरावला गेलाय. माझ्यामुळे त्यांची मान चुकली. मी ते सही करून खरंच खूप मोठी चूक केली. इंद्रा, मला कळतंय तू कसला विचार करतोयस. पेपर न बघता सही केराचा गिल्ट येतोय ना. गिल्ट यायलाच हवा. तुझ्याऐवजी दुसरं कोण असतं तर लाजे खातर त्याने स्वतःला संपवलं असतं रे. विक्रांत, उगाच इंद्राच्या मनात वाटेल ते फरवू नकोस. इंदिरा, तिचं काही ऐकू नकोस तू. काही चुकीचं बोलत नाहीये विक्रांत. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आणि माझ्या प्रत्येक चुकीची किंमत कुठलीही तक्रार न करता चुकवेन. पण एक गोष्ट लक्षात ठेव विक्रांत, ज्या विश्वासाला तू धोका दिलायस ना आणि ज्या नात्याला तुझ्या नालायकपणाने कलंक लावलायस ना, त्या प्रत्येक अश्रूचा हिशोब आहे माझ्याकडे. म्हणून तू जो काही विश्वासघात केलायस ना आमचा, त्याची शिक्षा मी तुला स्वतःच्या हाताने एक दिवस देईन. इंद्रा, मला कळतंय तुला खूप त्रास होतोय ते. तुला सगळे हिशोब चुकते करायचेत ना. तुझा भाऊ तुला मदत करेल. बघायचंय कसं.
इंद्रिया तू टिकतास ना? विक्रांत तुझी ही हिम्मत! अगधाव आई ठाई ठाई दैत्य मातला आणि संपुदेत काळ दुष्ट बंधनातला. अगधाव आई ठाई ठाई दैत्य मातला आणि संपुदेत काळ दुष्ट बंधनातला. हातात शूळ तू हातात आई घे बळकेच आज संबळाला दे. अन अंबाबाई गोंधळाला ये अन अंबाबाई गोंधळाला ये. तुळजाबाई गोंधळाला ये अन काळूबाई गोंधळाला ये. तुम्हाला काय वाटलं? तुमच्या पापांची एवढी छोटी शिक्षा देईन मी तुम्हाला? विक्रांत सिंग महाडिक सर, तसंही आता तुमच्या पापाचा घडा आता भरत आलाय. हा चेहरा नीट लक्षात ठेवायचा. आजपर्यंत तुम्ही जे जे काही ज्या पद्धतीने केलं ना, त्याच पद्धतीनं मी तुम्हाला तुमची लायकी दाखवणार. आज या होळीची शपथ घेऊन सांगते मी, ही राणी हे घर परत मिळवणार. आबासाहेब आणि मालती मॅडमचा मान त्यांना परत मिळवून देणार. या घरात त्यांना सन्मानानं परत घेऊन येणार. हो, जे हात तुमच्या डोक्यावरून कायम मायेनं फिरले, कायम तुम्हाला आशीर्वाद द्यायला उठले, त्याच हातांना असं लाचार करताना, त्या माणसांचा असा अपमान करताना तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही? तुमच्यासारखे असे उलटा काळजाचे, हे असे कृतज्ञ माणसं ना मी आयुष्यात कधीच पाहिले नाहीत. पण हा तुमचा आसुरी आनंद मी जास्त दिवस टिकू देणार नाही. अहंकार या आगीसारखा असतो. तुम्ही जेवढं त्याला वाढवाल ना, तेवढंच तुम्ही स्वतः त्याच्यात जळत जाल. आणि मी शब्द देते, तुमच्याच अहंकारात तुम्हाला जाळून टाकेल. आणि नाही तुम्हाला आबासाहेबांसमोर त्यांचे पाय धरून नाक रगडून त्यांची माफी मागायला लावली ना, तर नाव नाही सांगणार, हुकुमाची राणी.
आज आम्ही या घरातून निघून जातोय, पण मी माझ्या कुटुंबाला, माझ्या माणसांना मी इथं परत घेऊन येईन. दगड मातीने फक्त वास्तू बनते, पण माणसांनी ते घर बनतं. आता ही वास्तू फक्त एक वास्तू बनून राहून जाणार. जेव्हा मी माझी माणसं, माझं कुटुंब इथं परत घेऊन येईल, तेव्हा मी याला एक घर पण आणेन. या वास्तूला मी परत आधीसारखं जिवंत करेन, आणि त्याशिवाय मी शांत बसणार नाही. आबा, मालती मॅडम, सर, निघूया. इथनं कायमचं जाण्यासाठी नाही, तर इथं सन्मानानं परत येण्यासाठी. चला.